एक नागरिक म्हणून, एक मतदार म्हणून आमचा हक्क कुठे हिरावून घेतला जातोय का? तिचं म्हणणं असं की याची काय गरज आहे, कौतुक जेव्हा व्हायचं तेव्हा होईल, आत्ता काम करा. मी रंगमंच, स्क्रीन, स्टेज, माझं काम किंवा माझं स्क्रिप्ट याच्या पलीकडे मी जात नाही. रडकी बिडकी कामं करायला मला आवडत नाहीत आणि ती मी करणार पण नाही. तो उसमें तुमको काम है लेकिन वैम्प का रोल है और तुम्हें उसमें बिकनी पहननी पड़ेगी. ऐसा करके मुझे काम नहीं चाहिए, मुझे अच्छा काम करके आगे का काम चाहिए. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आमच्या पाहुण्या अतिशय विशेष आहे. एक म्हणजे त्यांची अतिशय प्रदीर्घ अशी रंगभूमी, चित्रपट आणि छोटा पडदा या तीनही माध्यमांमधनं वाटचाल सुरू आहे. अतिशय उत्साही, स्पष्ट वक्त्या आणि आठवणीत नेताना जणू काय आत्ताच्या आपल्या डोळ्यासमोर ती घटना घडते, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि त्या आहेत नैना आपटे. नमस्कार. 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 बरं, आता आपण भेटलोच आहोत. तर मला असं म्हणायचं आहे की मी रंगमंचीय कलाकार आहे आणि मुलाखतीला सुरुवात करण्याच्या अगोदर जसं आपण रंगमंचाला नमस्कार करतो तसं या रसिक प्रेक्षकांना आपण नमस्कार करूया आणि त्यांच्यासाठी संगीत नाटकातल्या नांदीच्या 1-2 ओळी त्यांना अर्पण करूया. नक्कीच, अगदी. पंचतुंड नर रुंड मालधर पार्वतीश आदि नमितो, पार्वतीश आदि नमितो, विघ्न वर्धनक भग्न कराया, विघ्नेश्वर गणपती मगतो, पंचतुंड नररुंड मालधर. नमस्कार. आता बघा, आपण जर पाहिलं म्हणजे तुमच्याकडे सांगण्यासारखं इतकं अफाट आहे, खूप आहे म्हणजे मालिका करावी लागेल कदाचित मुलाखतींची. हो, इतकं तुमच्याकडे सांगणार, कारण तुमचा प्रवास अतिशय मोठा आहे. पण मला बघा, आता म्हणजे इथं नेमकं सांगायचं तर 1955 म्हणजे 70 वर्ष झाली. हो. वयाच्या 5व्या वर्षापासून. म्हणजे तुम्हाला समज येत होती आपण असं, पण त्यावेळेला 5 वर्षाची मुलं ही म्हणजे खूपच अशी आजच्यासारखी नाहीत. आजची मुलं लगेच मोठी होतात. पण मला सांगा की एवढ्या काळामध्ये तुम्ही हे बदल काय पाहताय सगळ्या क्षेत्रामध्ये? बदल म्हणजे खूप मोठा बदल आहे. माझ्या व्यवसायामध्ये तर बदल आहेच, पण समाजामध्ये सुद्धा बदल आहे. माणसांमध्ये लक्षणीय बदल आहे, विचारांमध्ये बदल आहे, सादरीकरणांमध्ये बदल आहे, मार्केटिंगमध्ये बदल आहे. व्यवसायाच्या स्थित्यंतराचे बदल हे इतके, ज्याला आपण ड्रास्टिक चेंज म्हणतो, ते इतके आहेत की या सगळ्या ह्याच्यामध्ये माणसाचं आयुष्य कुठं कमी होत आहे का, असा प्रश्न नेहमी माझ्या मनाला पडतो. हा बदल चांगला आहे का वाईट आहे हे मला माहिती नाही. बदल हा चांगलाच असतो, पण त्याचे वाईट पडसाद सुद्धा असतात. आणि मी समाजामध्ये हिंडणा फिरणारी व्यक्ती आहे. म्हणजे मी बाजारात जाते, मी भाजी घेते, मी दुकानात जाते, मी वस्तू घेते, मी किराणा शॉपमध्ये जाते, मी स्वतःच्या गाडीत नाही फिरते आणि मी ट्रेनमध्ये सुद्धा जाते. म्हणजे मेट्रोमध्ये जाते, साध्या लोकलमध्ये जाते आणि गर्दीत जाते. त्या गर्दीमध्ये शिरताना लोकांचे विचार मला एकमेकांशी बोलताना, ते एकमेकांशी बोलत असतात, त्यांचे विचार मला कळतात. प्रत्येक माणूस हा काहीतरी करण्याच्या, म्हणजे धावपळ करून काहीतरी मिळवण्याच्या बेतात असतो. जे मिळतं त्यात तो समाधानी नाही आहे असं मला नेहमी वाटतं. का नाही, त्याच्याही पाठीमागे एक कारण आहे की मला असं वाटतं की आपली सिस्टम ही अशी कशी. विरारमधनं निघालेला माणूस 2 तासांनी मंत्रालयात पोचतो, म्हणजे तो सकाळी 6ची गाडी पकडतो आणि 8 वाजता मंत्रालयात पोचतो. मग झोपलेल्या चेहऱ्यानं तो वरती जातो
तिथं तो एखादा कप चहा घेतो आणि मग जरा फ्रेश वगैरे काहीतरी होतो, थोडीशी झोप काढतो डोकं टेकून टेबलावर, आणि मग 10 वाजता तो असं हडबडून असा जागा होऊन तो कामाला लागतो. कधी काम करतो, कधी करत नाही, कधी दुसऱ्यांवर टाकतो, कधी येतच नाही. अशा बऱ्याच गोष्टी. जरा 2 मिनटं आलो असं म्हणतो आणि कुठं जातो माहीत नाही. आत्ताचा 2 मिनटं आलो असं जे म्हणतो ते 2 तास साधारण मोबाईलमध्येच असतो. मग तो मोबाईलमध्ये काय बघतो कोणास ठाऊक. पण त्याच्यात तो जातो आणि पुन्हा बाहेर यायला तो विसरतो. आणि हे सगळं संपल्यानंतर त्याला अचानक आठवतं की आपण विरारला राहतोय, आपल्याला लवकर जायचंय. त्यामुळे घाईघाईनं तो काम संपवतो आणि जीवाच्या आकांतानं स्टेशनवर येतो आणि गर्दीमध्ये मिळेल ती गाडी पकडतो आणि आपल्या घरी पोचतो. त्याच्या आयुष्याची हे 2-4 तास, जास्तच 4 तास, गाडी बंद पडली तर थांबली तिथेच, हे त्याच्या आयुष्याचे जे तास आहेत हे परत भरून निघत नाहीत. माणसाचे वेळ एकदा गेली की ती परत येत नाही. मग प्रत्येक माणसाचे हे असे तास जर वाया गेले, त्याने आयुष्यात काहीही न करता, कारण तो घरी गेल्यानंतर झोपणार, मग तो काही करणार नाही किंवा मोबाईल बघणार, आणखीन काही करणार नाही. काही लिखाण, काही वाचन, काही विचार, ह्याच्यात त्याचं कॉन्ट्रीब्युशन काही नाही. त्याचं कॉन्ट्रीब्युशन फक्त गेल्यानंतर आज काय घडलं ते सुद्धा ते पाहत नाहीत. समाजात काय घडलं तेही त्यांना माहीत नसतं. त्यानं फक्त मोबाईलमधल्या आत्ता सनसनाटी बातमी काय आहे ते बघण्यामध्ये त्यांचा वेळ जातो. हे बघून मला खूप असं वाटतं की माणसाचं आयुष्य हे चांगल्या कारणासाठी उपयोगी लागावं, पण आता काय इलाज नाही त्याला, कारण ही गोष्ट आपल्या हातात नाही. हे आहे हे असं आहे. हा झाला समाजातला तुमचं एक आणि आपल्या मनोरंजन क्षेत्रात तिथं अफाट बदल झाले. तिथं तो खूपच बदल झालेला आहे. म्हणजे लहानपणी वयाच्या 5व्या वर्षी मी जी रंगमंचाची लोक बघायची ती फक्त नाटकात काम करणारी, दुय्यम काम करणारी जेव्हा लोक बघायची, तेव्हा आज माझा प्रयोग आहे आणि मला पाकिट मिळणार आहे जे काय असेल ते. मला असं वाटतं तेव्हा दुय्यम कलाकारांना 35 रुपये किंवा 25 रुपये एवढंच मानधन मिळत असे. त्या 25 रुपयाच्या मानधनाकरता ते रोजच्या प्रयोगाला यायचे, लांबून यायचे आणि प्रयोग करून रात्री निघून जायचे. तेव्हा प्रयोग रात्रीचे होत असत. आता 11, 4, 8 असं नव्हतं. रात्र म्हणजे रात्री 9 वाजता प्रयोग व्हायचे. 9चा प्रयोग 2ला संपायचा. 2ला संपल्यानंतर तेव्हा अशा काय 2-2 मिनिटाला लोकल नसायच्या. मला तर असं आठवतं की दत्ताराम बापू आणि परशुराम सामंत ही मंडळी जी गोवा हिंदू असोसिएशनमध्ये जी काम करायची, कारण तेव्हा रायगडाला जेव्हा जाग येते किंवा मत्स्यगंधा ही नाटकं गोवा हिंदूची खूप जोरात चालायची. नाटक रात्री 2ला संपल्यानंतर दत्ताराम बापू वसईला राहायचे, परशुराम सामंत वसईला राहायचे. ही दोन्ही माणसं स्टेशनवर असायची, कारण शिवाजी मंदिर बंद व्हायचं ना, मग कुठं जायचं तर त्यामुळे स्टेशनवर बसायचं आणि पहिली लोकल पकडायची आणि मग घरी जायचं. आता तेव्हा काय डबल फास्ट अशा गाड्या नव्हत्या. गाडी निघाली की निघाली, जेव्हा वसई येईल तेव्हा येईल, तेव्हा आपण उतरू. या सगळ्या प्रकारामध्ये मला असं वाटतं की बहुतेक सकाळी 6 वाजता ते वसईला पोचत असतील, त्यानंतर तिथून ते बसनं घरी जात असतील. त्याच्यानंतर नट मंडळी घरी गेल्यानंतर चहा पाणी, आवरणं, झोप, पुन्हा दुपारचा प्रयोग. म्हणजे जरा ते टेकले नाहीत की लगेच ते परत ट्रेननं निघणार. असं त्यावेळेचं आयुष्य मी त्या लोकांचं बघितलेलं आहे. लांब राहणाऱ्या लोकांचं हे आयुष्य आहे. जवळ राहणारे जे लोक आहेत ते पटकन यायचे, परंतु ते सुद्धा त्यांना घरी जायला उशीरच व्हायचा. बरेच वेळेला मी असं बघायची की काही मंडळी फक्त याच्यावरच, फक्त नाटकावर अवलंबून असणारे नटमंडळी मी पाहिलेली आहेत. ती मंडळी काय करायची, आता त्यानंतरच्या काळामध्ये की नाही जेवणाचा भत्ता सुरू झाला. पण माझ्या लहानपणी मी काही जेवणाचा भत्ता बित्ता हे प्रकार काही मी ऐकले नाहीत. तेव्हा ते असं आमच्या शिवाजी मंदिरच्या खाली आत्ता जे सन्मान हॉटेल आहे
तिथं पूर्वी उसळ पाव मिळायचा. अच्छा. हा. आणि ते उसळ पाव हा 12 पैशात मिळायचा. हो. म्हणजे 10 पैसे कथलाचे पैसे आणि 2 पैसे हे तांब्याचे. बरोबर. हो बरोबर, मी आजीकडे बघितलं हा, आहे. तर ते 12 पैसे त्याच्यात एवढा पाव आणि एवढी उसळ मिळायची, पोट भरून जायचं. ती मंडळी सकाळी 6 वाजता ते खायचे. शिवाजी मंदिरला खाली एक छापखाना होता, त्या छापखान्याच्या तिथे ही मंडळी बसायची, दुय्यम काम करणारी. आणि सकाळी ते 12 पैसे हे परवडणारं होतं, जास्त एश होती. आणि 6 पैसे चहा, 6 पैसा, 5 नया पैसा अँड 1 नया पैसा. या सुरू झालं होतं शाळेमध्ये गणित. 6 पैसे चहा आणि 12 पैसे उसळपाव, हे खाऊन ही मंडळी काम करायची. पण नाटकाप्रती असणारं डेडिकेशन, नाटकाची इन्व्हॉल्वमेंट, रंगमंचावर आल्यानंतर स्वतःला झोकून देणं, हे मी बघितलंय, हे त्या लोकांचं बघितलंय. कर्मधर्म संयोगानं माझ्या आईचं नाव खूप मोठं होतं, स्टॉलवर्ड्स होती, प्रश्नच नाही. त्यामुळे आर्थिक सुबत्ता भरपूर असल्यामुळे ह्या ज्या वेदना किंवा यातना आहेत, ह्या मला ऐकायला जरी मिळाल्या नाही तरी पाहायला मिळाल्या. अशी रंगमंचाची माझ्या कामाची सुरुवात ही बालकलाकार म्हणूनच झाली. पण यांचं नाईटचं पाकिट जेव्हा मी ऐकायची, म्हणजे ओझर तर माझ्या कानावर यायचं, अरे शेणाई मामांना जरा 25 रुपये देऊन टाक रे, असं कोणीतरी कॉन्ट्रॅक्टर येऊन कॉन्ट्रॅक्टर म्हणजे तेव्हा नाटकं लावत असत. तर 25 रुपये म्हणजे आता विचार करा तुम्ही, आत्ता त्या 25 रुपयाला काय किंमत आहे? हा, काही किंमत नाही. बरोबर आहे. तेव्हा 25 रुपयाला किंमत होती. नक्कीच नक्कीच. ते 25 रुपयात कधी कधी असं व्हायचं की त्यांना कधी कधी पाकिट मिळायचंच नाही. अच्छा. हा. पैसे कधी कधी नाही मिळायचे. म्हणजे स्टार, तेव्हाचे स्टार शांता आपटे, मीनाक्षी, जयमाल्याबाई, नानासाहेब फाटक, दत्ताराम बापू, परशुराम सामंत, ही जी मंडळी होती, या लोकांना पैसे मिळायचे. पण त्याच्या खालोखाल काम करणारी जी नटमंडळी होती, चरित्र भूमिका, चरित्र किंवा कॅरेक्टर, त्यांना कधी मिळायचे पण नाहीत. तुम्हाला पहिलं पाकिट कितीचं मिळालं? मला पहिलं पाकिट 50 रुपयाचं मिळालं. खास आठवण म्हणजे आता तुम्ही शांता आपटे यांची कन्या, म्हणून त्याची किंमत मिळाली. त्याची किंमत आहे. तुमच्या ऍक्टिंगची नाही, मी बालकलाकार होते ना, माझं ठरायचं होतं मी काय करू शकते हे ठरायचं होतं. हो, पण म्हणजे तुम्ही तुमच्या आई स्टार होत्या, हो, त्याची किंमत तुम्हाला मिळाली. त्याची किंमत होती. कारण काय असायचं की शांता आपटे कन्सर्न्स या ह्याच्या खाली नाटक व्हायचं, कॉन्ट्रॅक्ट या ह्याच्या रसीट खाली व्हायचं की शांता आपटे कन्सर्न्सचं आज शिवाजी मंदिरला 4 वाजता किंवा रात्री 9 वाजता एकच प्याला हा प्रयोग आहे, खाली सही, त्याच्यामध्ये असणाऱ्या अटी, त्या ह्याच्यात कॉन्ट्रॅक्टमध्ये बऱ्याच अटी असायच्या. आम्ही तेव्हा अंधेरीला राहायचो की बा गाडीचा ड्रायव्हर, त्याच्यानंतर गाडीचं पेट्रोल, आमच्या बरोबर 2 मोठी कुत्री असायची. अच्छा. हा, ती कुत्री सुद्धा आम्ही बरोबर घेऊन जायचो, कारण माझ्या आईला खूप त्याची आवड असायची. मेकअप रूम शेअर केली जाणार नाही, मेकअप रूम मध्ये दुसरं कोणी नको, स्टेजला म्हणजे तिथे लागणारा चहा, पाणी, कॉफी वगैरे वगैरे ही सगळ्या गोष्टी निर्मात्याकडे असायच्या. हार, तुरे, गजरे बिजरे हे जे काही नाटकाला लागणाऱ्या वस्तू आहेत ते सगळं प्रोव्हाइड केलं जायचं. आणि एक माणूस कंपनीचा की जो दागिने घालायला एक मदत करेल असा एक माणूस अवेलेबल असणं गरजेचं आहे. आणि मी आत येऊ का विचारल्याशिवाय आत यायचं नाही. हो, वा. म्हणजे अशी माझ्या आईची पद्धत होती. आणि मी फक्त तिच्या बरोबर असायची तिला मदत करायला, पण मी सतत बरोबर असायची, त्यामुळे काम पण असायचं आणि तिचं एकूण जे काय ग्लॅमर होतं, जे काय नाव होतं किंवा ज्या पद्धतीनं लोक तिच्याकडे, ते मला बघायला मिळालं. तर जेव्हा जुन्या नाटकांमध्ये जसं स्वयंवर आहे, पुण्यप्रभाव आहे, झाशीची राणी आहे, या नाटकांमध्ये ज्या छोट्या छोट्या बालकलाकारांच्या भूमिका असायच्या त्या प्रामुख्याने मीच करायची. पण आई कौतुक करायचं आपलं फार नाही का? नाही, तेव्हा कौतुक काय करायचंय, तुला दिलेलं काम तू करायचं ना, संपलं.
अरे एवढे कौतुक, मुलाचं कौतुक नको गरज करा. नाहीये. का? तिचं म्हणणं असं की याची काय गरज आहे, कौतुक जेव्हा व्हायचं तेव्हा होईल, आत्ता काम करा, आता सांगितलंय पण ते करा. तुमची एक भूक असेल ना एक. काय माहितीये का, माझी आई खूप मिलिटरी माइंडेड होती, त्यामुळे ज्याला आपण लाड म्हणतो, हा आज माझा एकच मुलगी आहे किंवा मला एकच मुलगा आहे, अशी जी आमची पिढी आता जे करते हा हा. ते मागच्या पिढीने नाही केलं. नाही, नक्कीच नाही. हा नाही. आमच्या पिढीपासून सुरुवात झाली. माझा बाबा, माझा शोना, माझा बाबू, हे आमच्या मागच्या पिढीने नाही नाही. नाही नाही. हा एकच मुलगी तर ठीक आहे, हा. काम करते तर ओके, त्यात काय एवढं काय मोठं. मी नाही का काम करत? अच्छा. हा मी नाही का काम करत? तिला जर या क्षेत्रामध्ये यायचं असेल आणि हा जर बेसिक हे असेल तर तू छान केलं म्हणजे ती उद्या नाही करणार, कारण तिने छान केलं तिच्या डोक्यात बसेल. अजून करायला पाहिजे होतं, जर वेगळं केलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं. हा. हे तिचं लॉजिक होतं. त्यामुळे फार माझे लाडबीड असे काही नाही करायची. म्हणजे मला असं आठवतं की शाळेत मी कनोसा कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी, बेसिकली कॉन्व्हेंटची मी आहे. मला मराठीसुद्धा येत नव्हतं. आमच्या शाळेमध्ये जर्मन आणि फ्रेंच होतं, त्यामुळे मराठी आणि हिंदी भाषा आमच्या शाळेत नव्हती. आम्हाला शिकवणाऱ्या नन्स होत्या, जर्मन टीचर्स होत्या, त्यामुळे इंग्रजी किंवा ह्या सगळी जी भाषा आहे ती अस्खलित ॲसेंटनी बोलणं आणि नाही बोललं तर पनिशमेंट मिळणं हा त्याच्यात शाळेमध्ये भाग होता. मला वाटतं 55-56 साल हे असं होतं की नुकतंच ब्रिटिशांचं राज्य गेल्यामुळे ते एज्युकेशनवर ते पडसाद होतं. करेक्ट. बरोबर आहे, अगदी त्या बरोबर आहे. टीचर्सवर, त्या माणसांवर, तिथल्या प्रिन्सिपलवर ते पडसाद होते. त्यामुळे पनिशमेंट ही पहिल्यांदा. म्हणजे तुम्ही उशिरा आलात मग घरी जा, हो. नाही शाळेत यायचंच नाही. उद्या उशिरा आलात तर वॉर्निंग आहे. तिसऱ्यांदा उशिरा यू आर रस्टिकेटेड. तुमचं नाव शाळेतनं काढण्यात येईल. त्यामुळे शक्यच नाही. हे जे डिसिप्लिन होतं, हे डिसिप्लिन आम्हाला मिळालं. त्या डिसिप्लिन नाही पाळल्याचे पनिशमेंटसुद्धा मिळालेली आहे. म्हणजे आत्ता मुलांना मारायचं नाही. मी खूप मार खाल्लाय. अच्छा. हा. माझ्या आईने खूप मारलंय मला. भाषा चुकली, मार खाल्लाय. ऐकलं नाही, मार खाल्लाय. जेवणाच्या टेबलावर बसला तर मला हे नको, मी मार खाल्लाय. घरात छडीच असायची ना त्या छडीच. काळामध्ये. हो हो बरोबर की नाही? हो. छडी लागे. मला हे नको, का नको. म्हणजे दुपारी 2 वाजता 1 वाजता जे जेवण समोर येत आहे त्याला तुम्ही नाही म्हणणं हे चूक आहे. हे खाल्लंच पाहिजे. नाही खायचं, उपाशी राहा. नाही खायचं, जेव्हा भूक लागेल तेव्हा खा, पण मग हेच खा. तुम्ही आता शिस्तीचं म्हणताय. हो. आज शिस्त आहे आपल्याकडे, म्हणजे आपल्या क्षेत्रातलं घेऊया, मनोरंजन आपल्या क्षेत्रामध्ये शिस्त लावली तर आहे, नाही तर नाही. पण सध्या तुम्ही काय अनुभवत आहे? काय माहितीये का, प्रत्येक जण आपल्या शिस्तीप्रमाणे वागतो. अच्छा. मी माझी शिस्त. प्रत्येकाने आपली शिस्त एक ठरवून टाकलेली आहे. मी हा असाच वागणार, मी हा असाच वागणार. तुम्ही तुमचं बघा काय करायचं ते. तुमच्या शिस्तीच्या आड मी येत नाही, पण तुम्ही शिस्तीत वागत असाल तर त्याचा माझा काही संबंध नाही. मी हा असा आहे. पण तुम्ही येत असाल 7 वाजता, मी 9 वाजता येणार, कारण ती माझी शिस्त आहे. इंडिव्हिज्युअली व्हायला लागलंय सगळं. अच्छा. इंडिव्हिज्युअल माझं, मी हा असाच, मी ही अशीच, मला नाही करायचं, मी नाही करणार. म्हणजे माझे केस जर एखाद्या हेअर ड्रेसरनी चांगले केले नाहीत तर मी उद्या शूटिंगला येणार नाही. हो. हे कारण हे आम्ही ऐकतो. आम्ही नाही तसं हे करत, कारण आम्हाला गरज नाही लागत असं बोलायची. पण आम्ही ऐकतो की नाही आज येणार नाही त्या का, नाही ती हेअर ड्रेसर होती ना, तिच्याबरोबर तिचं काहीतरी भांडण झालं, मग ती म्हणाली ही असेल तर मी उद्या येणार नाही. मग तिला काढा. पोटावर पाय कोणाच्या येतो? हेअर ड्रेसरच्या. ती चुकली पण असेल, बोलली पण असेल, पण हे पण होतं, असं पण होतं. तर ही माझी शिस्त आहे ना. असं. पण याचा तुम्हाला त्रास होतो? हे बघा, मी एक सांगते तुम्हाला, मी माझ्या क्षेत्राकडे त्रयस्थाच्या भूमिकेतनं बघते.
मी काठावर उभं राहून सगळं बघते. त्याचा माझ्याशी काही संबंध नसतो. माझी इन्व्हॉल्वमेंट फक्त माझ्या कामाशी असते. कामाच्या व्यतिरिक्त माझी कुठेही इन्व्हॉल्वमेंट नाही. या क्षेत्रामध्ये माझ्या सगळ्यांच्या ओळखी आहेत, पण कोणाशीही मैत्री नाही. मैत्री अशासाठी नाही की मैत्रीत एखादं संकट आलं तर मी ते काही धावून जाऊन पूर्ण करू शकत नाही, तर ती जबाबदारी मी नाही घेत. ओळख मात्र सगळ्यांची आहे, मैत्री कुणाशी नाही. हे माझं एक एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतरचं नाही, ते एक मी तत्व आपलं तयार होतं ना, की नाही आपली ओळख ठीक आहे, ओळख आहे सगळ्यांची, सगळेच ओळखीचे आहेत, कारण सगळीकडे आपल्याला काम करायचं आहे. पण स्पेसिफिक मैत्री कुणाशी नाहीये, का ती मी करू शकत नाही. तो माझा स्वभाव धर्म नाहीये, पहिल्यापासून नाही. पण मला एक सांगा की तुम्ही बघा, नाटक, चित्रपट, मालिका, हिंदी चित्रपट, गुजराती चित्रपट, मग हे सगळं कसं काय कवायत केली? हो, नाही, ही कवायत नाहीये, हे तुमचं ऍडमिनिस्ट्रेशन आहे, तुमचं मॅनेजमेंट आहे. तुम्ही त्या मॅनेजमेंट, मी एक तुम्हाला सांगते, तुम्ही मॅनेजमेंटनं काम केलं ना तर तुम्हाला काही त्रास होत नाही. मला 70 वर्षात काही त्रास झालेला नाही. माझा कोणाबरोबरही वाद नाही, भांडण नाही, आकस नाही, आर्थिक व्यवहाराबद्दल गोंधळ नाही, हे महत्वाचं. कधीच नाही. मला कुणी कुठल्याही बाबतीत पैसे दिले नाहीत किंवा असं कधी झालेलं नाही. कोणी माझ्याशी वाईट वागलं नाही. मला कुणाचाही त्रास झालेला नाही. मी अनेक संस्थांमध्ये कामं केली, अनेक लोकांच्या बरोबर कामं केली, अनेक को आर्टिस्ट बरोबर कामं केली, ॲक्टर बरोबर कामं केली. मला कुणाचाही त्रास झालेला नाही. याचं कारण असं, मी रंगमंच, स्क्रीन, स्टेज, माझं काम किंवा माझं स्क्रिप्ट याच्या पलीकडे मी जात नाही. याच्या पलीकडे माझा काहीही संबंध नसतो. मेकअप काढल्यानंतर पुढच्या 7व्या मिनिटाला मी स्टुडिओच्या बाहेर असते. मी तिथे थांबत नाही, मी रेंगाळत नाही, मी गॉसिपमध्ये नाही, मी पार्टीमध्ये नाही. हो, पार्टीमध्ये तुम्ही मी कधीच जात नाही. मी अवॉर्ड फंक्शनला सुद्धा जात नाही. मला असेल तर मी जाते, मला बक्षीस असेल तर मी जाते, पण ठरवून बक्षीस जर असतील तर तिथं मी जात नाही, कारण माहिती तिथे मला मिळणार नाही. पण तुम्हाला अंदाज येतो की हे नाही, आपलं नाही, आपल्याला नको, जाऊ दे. म्हणजे सगळ्या गोष्टी लाईटली आणि सोडून देण्याची माझी वृत्ती आहे. मी कुठलाही आकस मनात धरून काही करत नाही. पण माझं काम आहे, माझा जॉब आहे, मी जो स्वीकारलेला आहे की मला अभिनय करायचा आहे, मला माझं कॉन्ट्रीब्युशन या क्षेत्रामध्ये असावं, संगीत क्षेत्रात माझं कॉन्ट्रीब्युशन असावं, प्रोज नाटकामध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन असावं, बालनाट्यात माझं कॉन्ट्रीब्युशन असावं, सिनेमात मी काहीतरी करून दाखवावं, मराठी सिनेमात मी काम करावं, हे माझं कॉन्ट्रीब्युशन म्हणून मी काम करते. बरोबर आहे. त्यामुळे एखादी गोष्ट नाही आवडली तर मी नाही म्हणते. मग ते समोरची व्यक्ती कशी रिॲक्ट होते तुम्ही जे नाही म्हणता तेव्हा? नाही, म्हणजे मला अमुक एक गोष्टचा व्यवहार जर मला तो पटला नाही तर मी नाही म्हणते की अमुक एक माझं मानधन आहे आणि ते नाही तुम्ही देऊ शकत तर ठीक आहे, दुसऱ्या वेळेला करू. जेव्हा तुम्ही देऊ शकाल अशी तुम्हाला खात्री येईल तेव्हा करू, काय फरक पडतो. पण तरी तुम्ही मराठी सिनेमाच्या बाबतीत फार कमी दिसतं. मला आवड असणारी जर माझ्या समोर भूमिका आली तर मला ते करायला आवडतं. कारण लेख असावी तर अशी विजय कोंडकेंचा सिनेमा तुम्ही केलात, पण एकूण जर आपण पाहिलं तर तुम्ही म्हणजे रंगभूमी हा तुमचा तर अगदी म्हणजे श्वासच आहे. अगदी सिरियल मध्ये आता तुम्ही काम करता ती एक व्यावसायिक आपण म्हणूया. हिंदी चित्रपटात पण तुम्ही चांगलंच काम केलंय, पण मग मराठी सिनेमाचं गणित कुठे? नाही, माझं तसं काही गणित नाही. कोणी आलं तर मी विचारते माझं कसं काम आहे. साधारणतः विनोदी कामं मला मिळतात, कारण तो माझा बेस आहे आणि मला तीच कामं करायला आवडतात. रडकी बिडकी कामं करायला मला आवडत नाहीत आणि ती मी करणार पण नाही. मला विनोदी कामं करायला आवडतात, हलकी फुलकी, छान, लोकांना हसवायला, स्वतः हसायला, असं मला आनंदी कामं असली तर जास्त बरी पडतात. उगीच कुणाचा तरी जीव घेतलाय, कुणाच्या तरी गळ्यावरनं सुरी फिरवलीये, कुणाला तरी मारलाय, पाठीत तलवार घातली, हे असलं काही मला करायला आवडत नाही. त्यामुळे अशी जर कामं आली तर मी नाही म्हणते. आणि जर चांगलं असेल तर मग अशी कामं म्हणजे कमी असतात ना, मग चांगली कामं कमी असतात. पण असंही झालं असेल ना की तुम्हाला ऑफर केला सिनेमा आणि नंतर कळलं की अरे दुसरंच कोणतरी रोल करते. होतं ना असं. मग त्याला तुम्ही आपण काय करणार?
काय उदाहरण सांगाल? काय हो असं झालेलं आहे. कधी? एक माझ्याकडे हिंदी फिल्म आली होती धरती आकाश म्हणून. अच्छा. त्याच्यामध्ये आधी मला पण विचारलं होतं, खूप दिवस झाले या गोष्टीला, की आपको एक ऐसा रोल है की हिरोच्या बहिणीचा रोल आहे तर, आणि 10 दिवसाचं काम आहे आणि ते मुंबईमध्ये फेमस स्टुडिओच्या तिथे सेट लागेल तर तुम्ही कराल का? म्हटलं हो करेन. आणि मी सांगते तुम्हाला कुणाचं होतं ते, राज तिलक म्हणून. माहित आहे मला, B.R. चोप्रांची जावई. बरोबर ना? हा, त्यांच्याकडून मला ते आज पहिल्यांदा लँडलाईन होतं ना, आता तिथून मला ते फोन आला. मग मी त्यांच्या ऑफिसमध्ये भेटायला गेले. मग त्यांनी सांगितलं असं असं काम आहे. मग त्यांनी मला तारीख पण दिली. मी मग तेव्हा माझं नाटक चालू होतं. तुम्हाला सांगते माझं कुठलं नाटक चालू होतं, सौजन्याची 80-83. हे जोरात माझं नाटक चालू. तर मी त्यांना म्हटलं की माझा प्रयोग पण चालू आहे तर तो तुम्हाला ऍडजस्ट करावा लागेल. ते म्हणाले थिएटर आर्टिस्ट को हम ऍडजस्ट करते हैं. 10 दिवसाचं काम होतं. कोणीतरी संजय खान त्याच्या बहिणीचं मला काम. अच्छा. आणि कल आपको हम फोन करके बुलाते हैं, ड्रेस का वो मेजरमेंट लेना. ठीक आहे. तर त्यांचं ऑफिस कुठे होतं मला असं वाटतं, चोप्रांचं ऑफिस तिकडे जुला पण एक होतं. जुला. ते सी प्रिन्सेस हॉटेलच्या समोर. त्याच्या समोर बघा आता ती सी प्रिन्सेस हॉटेलच्या बरोबर समोर तिथे, आणि तिकडे मिनी थिएटर पण होतं त्यांचं. तिथे जुहू लिडो सिनेमा तिथे पुढे. तर तिकडे मला तर ठीक आहे म्हटलं. आणि नंतर मग पुढच्या 5 दिवसात मला कळलं की अरुणा इराणीला तो रोल मिळाला. म्हणजे मला नाही सांगितलं. मला कोणीतरी असं, मी जेव्हा फोन केला की म्हटलं बघू काय झालंय, कारण मला तारीख द्यायची होती नाटकाची. तो नहीं, वो ऐसे हो गया कि उसमें थोड़ा सा जरा काय म्हणतात ते वैम्प टाइप का वो रोल था, तो हमको ऐसे लगा शायद आप नहीं कर पाएंगी, तो अरुणा जी को चला गया. ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. म्हणजे त्याचं मला काही हे नाही, म्हणजे असं झालेलं आहे. आणि मराठीत नाही झालं तसं. सुदैवाने नाही. मराठीमध्ये मला जे अप्रोच झाले, ज्यांनी मला काम दिलं त्यांनी मला शेवटपर्यंत सिनेमात काम. 35-40 सिनेमा मी केले. म्हणजे अशोक सराफ बरोबरच 4-5, लक्ष्मीकांत बरोबर 7-8 सिनेमा म्हणजे मी ते केलेले आहेत. पण यांचे अनुभव ते खूप छान. अशोक आणि लक्ष्मीकांत म्हणजे एक कन्स्ट्रक्टर आहे, एक कन्स्ट्रक्शन करतो आणि एक फिलर करतो. या दोघांची पद्धत अशी आहे. या दोघांच्या विनोदाची पद्धत वेगळी आहे. पण एकाच्या विनोदामध्ये जुन्या लोकांच्या कामाची पद्धतीचा एक प्रभाव आहे, आणि एक जे आहेत ते टोटली वेगळ्या पद्धतीनं आपला विनोद मांडणारे आहेत. तर अशा दोघांबरोबर काम करताना मला खूप आनंद झाला. विशेष म्हणजे मला असं आठवतं की ही दोघंही जण जेव्हा मी त्यांच्याबरोबर काम करायची तेव्हा त्यांच्याकडे एखादा सिनेमा आला तर ते माझं नाव सुचवायचे. हो, व्हेरी गुड. नाही, लक्षाचं आणि अशोकचं वैशिष्ट्य किंवा तुम्ही हे काम आहे ना, आईचं काम आहे ना, अमुक नाही मिळत ना, नैनाबाईंना बघा ना, आहेत का, असं पण त्यांनी केलेलं आहे. हाही मला चांगला अनुभव आहे. त्यामुळे मग माझं बरंच त्यांच्याबरोबर माझी कामं झाली. पण तुम्ही कधी कधी सिनेमामध्ये असं होतं की जेवढं तुमचं चित्रीकरण होतं, समजा 10 दिवस शूटिंग केलं तर पडद्यात 2च दिवसाचं येतं, असं कधी झालंय? नाही, त्याचं कारण असं की एडिटिंगमध्ये जर त्याची गरज नसेल त्या सीनची तर तो सीन कापला जातो. ही गोष्ट हिंदीमध्ये पण होते, ही जास्त प्रमाणात होते. एखाद्या कॅरेक्टर आर्टिस्टने जर छान काम केलं, हे असं बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतं. खूप छान काम केलं आणि त्याचे 5-6 सीन असतील आणि तो जर ओव्हरशॅडो करत असेल विशेषतः हिरोईनला, तर जेव्हा ते रशप्रिंट बघतात, आता काय ना त्यावेळेला रशप्रिंट, तेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं नाही माझं काम झाकोळलं जाणार आहे, असं प्रमुख नटाच्या किंवा नटीच्या लक्षात येतं. तेव्हा ती जी चरित्र अभिनेत्री असेल तिचं कदाचित तिच्या त्या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव असेल सुद्धा, पण हिंदीमध्ये मोठं नाव जेव्हा असतं एखादीचं तेव्हा ती प्रेशराईज निर्मात्याला करू शकते, ये काट डालो, ये इतना सीन मत रखो, 2 ही सीन रखो. ते तुमच्या बाबतीत झालेलं असणार. हे माझ्या बाबतीत नाही झालं.
हे मला असं वाटतं अशोक मामाच्या बाबतीत झालं असावं, नक्की. असं मी ऐकलंय हो. की त्यांना हिंदी फिल्ममध्ये त्यांचे काही भाग कापले गेलेले हो. जे त्यांनी खूप छान केलं होतं, म्हणजे हे होतं. तर हा मला असं वाटतं की कमर्शियल आणि व्यवसायाचा तो एक भाग असावा. आणि वृत्तीचाही. वृत्तीचं काय तेही कुणाचे तरी बांधलेले असावेत असं मला वाटतं. असू शकतं. चेन आहे ना, हा प्रत्येक जण एकमेकाशी बांधलेला आहे, हा प्रेशराईज आहे. हा. ते प्रत्येकावरती एक प्रकारचं प्रेशर असतं. हा. तो दुसऱ्याला नाही सांगू शकत मी असं का करतो. कदाचित असं सुद्धा असण्याची शक्यता आहे. आपण सगळं सांगू का, आपण सगळं पॉझिटिव्ह घ्यायचं. हा. आपण कोणाला काही वाईट नाही म्हणायचं. हा. अमक्याने अमुक केलं ते असं नाही. हा. असेल अडचण त्याची, हा. त्याच्यावर असेल काही प्रेशर, हा. म्हणून झालं असेल. आपलं काही नुकसान झालंय का, ते काय माहितीये का, जेव्हा तुमचं आर्थिक नुकसान होतं ना, तेव्हा त्यातनं तो एक उद्रेक बाहेर पडतो. कर्मधर्म सहयोगानं मला आर्थिक काही प्रॉब्लेम नाही. पण मराठी सिनेमामध्ये पूर्वी फार असे पैसे मिळत नव्हते, नाटकात पण नाही. हो नाही, पण एक सांगू का, नाटकात चे मिळणारे पैसे हे फार जरी नसले तरी जे मिळतात ते खूप वाटतात. हा, कारण तुमची तिकडे आवड आहे. हा, कारण कम्प्लीट डेडिकेशन डेडिकेशन आहे. हा. ज्यांचं त्याच्यावर अवलंबूनच आहे त्यांना मिळणारे पैसे कमी वाटतात, ही गोष्ट बरोबर आहे. पण माझ्या कर्मधर्म सहयोगाने इकॉनॉमिकली माझा काही प्रॉब्लेम नव्हता. हा. काम करायला लागल्यापासून सुद्धा. हा. त्यामुळे मला काय ते हे किती काय हे काही माझ्या डोक्यात फारसं काही आलं नाही किंवा त्याबद्दल मी काही फारशी चर्चा केली नाही. हा. पण मला जे दिलं गेलं मानधन ते सॅटिस्फॅक्शन होतं. हा, हे महत्वाचं आहे. हो, ते मला समाधानकारक होतं. अच्छा, मगाशी आपण कौतुकाचा एक आपण बोलण्यामध्ये हो आलं. हो माझ्या आठवणीप्रमाणे राजा गोसावी यांनी तुमचं पहिलं कौतुक केलं, हो. बरोबर आहे? हा, म्हणजे राजाभाऊंचं असं झालं की मी जेव्हा अंमलदार नाटक करत होते हा. पु ल देशपांडेंचं, हा. तेव्हा तिथे आता राजाभाऊंनी मला कसं माझ्या आईंबरोबर पण कामं केली आहेत, त्यामुळे त्यांनी मला खूप लहान बघितली. हा. म्हणजे मला 5 वर्षाची वगैरे अशी हो. बघितली आहे त्यांनी. तेव्हा त्यांच्याकडे जेव्हा नाटक आलं तेव्हा ते सतीश दुबईशी डायरेक्ट करत होते. अच्छा. हा. तेव्हा ते विवेकानंद क्लासेसमध्ये फिजिक्स शिकवायचे, त्यांना मास्तर म्हणायचे ते, आणि गिरीश सावंत असे 2 पार्टनर होते. हा. त्यांनी संस्था स्थापन केली. तर पुलंचा आणि दुभाषींचं रिलेशन आहे, त्यामुळे त्यांनी पुलंचं नाटक निवडलं. त्याच्यामध्ये कुंदा नावाची कॅरेक्टर होती. तर ती कॅरेक्टरला 2 गाणी होती. त्या गाण्यांसाठी की जिला गाणं येत आहे अशी मुलगी आपण बघूया, असं एक गिरीश सावंतचं म्हणणं पडलं, म्हणजे निर्मात्यांचं. मग राजाभाऊंच्या डोक्यात असं आलं की राजाभाऊंना माहीत होतं की मी गाणं वगैरे शिकलेली आहे. तर राजाभाऊ म्हणाले आपण नैनाला ट्राय करूया का, बघूया तरी, ती गाते, म्हणजे ती गाणं शिकली आहे आईकडे आणि क्लासिकल शिकली आहे, तर बघूया तरी. म्हणून मी आणि रंजना आम्हा दोघींना बोलवलं. हा. कारण वत्सलाबाई आईचं काम करत हो. होत्या, हो. त्यामुळे वत्सलाबाईंनी सांगितलं मग रंजनाला बघा. पण तिला गाणं येत नव्हतं, मला हे गाणं येत होतं. हा. त्यामुळे आम्हा दोघींना बोलवलं, दोघींकडनं वाक्य म्हणून घेतली. मी गाते म्हणून मग मी फायनल झाले. त्या नाटकात मी फायनल झाले. पहिलं तालमीच्या पहिल्या दिवसापासून जशी आमच्या मातोश्रींची शिकवण होती की आपलं काम सोडून इकडं तिकडं कुठे काहीही लक्ष द्यायचं नाही, नक्कीच. हा व्यवसाय करायचा असेल तर, तसं पहिल्या दिवसापासून, वाचनाच्या पहिल्या दिवसापासून स्क्रिप्ट घेऊन वाचणे, ते मोठ्यांदा वाचणे, आपलं काम नसेल तेव्हा बाजूला जाऊन पाठांतर करणे, आपलं पाठ नसेल तर दुसऱ्याला आपलं पाठांतर म्हणून दाखवणे, गाण्याच्या बाबतीत जाऊन तालीम करणे, आपलं काम आपण त्या 12 तासामध्ये, कारण सकाळच्या तालमी असायच्या, सकाळी 10 ते रात्री 10 अशा तालमी असायच्या, जेवण बिवण तिकडंच असायचं. त्या ह्याच्यामध्ये फक्त नाटक सोडून दुसरं काहीही विचार करायचा नाही, असं पहिली गोष्ट त्यांनी मला सांगितली. तुला आयुष्यात जर मोठं व्हायचं असेल तर आपलं काम सोडून दुसरं कुठेही लक्ष जर नाही दिलंस तर आयुष्यात काहीतरी सक्सेस मिळवू शकशील. पण आपलं काम सोडून भलतीकडे जर लक्ष देत बसलीस तर नाही होणार. तर पहिलं ते कर.
पण आता तुमच्या इतक्या निष्ठे इतकं आहे आज वातावरण नाहीये. नाही ना? म्हणजे एवढे निष्ठा ठेवायचं काही कारणही नाही हो, तर पटकन कामं मिळतात. हो पण म्हणजे कसं आहे बघा, आता मी असं ऐकलंय, मला माहित नाही, तुम्हाला जेवढे फॉलोअर्स असतील ना, ज्यांना जास्त फॉलोअर्स आहेत त्यांना काम मिळतं. काम मिळेल, पण फॉलोअर्समुळे तुम्हाला बोलता येईल का? तो नंतरचा भाग आहे. हो. ते नंतर. आधी तुम्ही म्हणून मी तुम्हाला सोशल मीडियाबद्दल बोलायचंय की इन्स्टावर तुम्हाला किती फॉलोअर्स आहेत. हा, ते असं म्हणतात. हा. आता मला येत नाही त्या फोनचं, मला काहीही येत नाही. नाही तुम्ही सोशल मीडियावर नाहीच आहे. मी नाहीये. फक्त मला व्हॉट्सअपवर आहात. हा, व्हॉट्सअप. मला इंस्टाग्राम येत नाही, मला फेसबुक येत नाही, हा. मला येतच नाही हा. काही. येत नाही म्हणजे मला त्याच्यात काही इंटरेस्टच नाही. हा, नाही, आणि ती गरज नाही तुमची. मला त्याची म्हणजे गरज वाटत नाही. हा. पण मी असं ऐकलंय की अमक्या ह्याला अमके फॉलोअर्स असले तर त्यांना खूप कामं मिळतात. मग त्यांना काहीतरी त्या ह्याच्यावरती, मी असं बघितलंय की मला असं सांगतात की अहो तुम्हाला माहित नाही, ती बघा केवढं तिला फॉलोअर्स आहेत, तिने BMW गाडी घेतली, पण ती दिसली नाही कुठे. गाडी किती? गाडी BMW घेतली, पण ती कुठे दिसत नाही मात्र. हा हा, पण ती दिसते याच्यावरती तुमच्या त्या डब्यामध्ये. हा हा, मोबाईल मध्ये दिसते. हा. त्या डब्यात ती सारखी असते, सतत दिसते. हो, चहा असं. पिताना हा, दिसते. सारखी दिसते. मग आणखीन पण काही तिचे अनेक गोष्टी असतात, त्या पण सगळ्या हो, दिसतात. कपडे खरेदी करायला जाताना सगळं दिसतं. हा. तर त्याच्यात मग ती BMW गाडी घेतली तिने, असं मला सांगतं. तर नुसत्या फॉलोअर्सने BMW गाडी आम्ही अजून नाही घेऊ शकलो काही. नाही. हा म्हणजे फक्त काम करतो ना. हा. तर त्यामुळे नुसतं काम करून तुम्हाला पण BMW मला सांगा, आता तुमच्याच बोलण्यात एक आलं की ती दिसत नाही कुठे. हा, कुठंच दिसत नाही. पण अशा बऱ्याच जणी आहेत ज्या फक्त सोशल मीडियावर दिसतात. पण मग ते काय आहे मलाच कळत नाही. हे काय आहे? करिअर कुठलं करायचं? तुम्ही केले ते करायचं की ते करायचं? नाही, आताच्या मानानं त्यांनी जे केलं हे त्यांचं करिअर, की ते यश? म्हणजे ते जे करतायत ना, हा. ते त्यांचं सक्सेस आहे. हो, पण 2 वर्षांनी कुठे असतात ते? आता त्या विचार कुठे करतात? त्या 2 वर्षात त्या किती त्यांना मिळतं काय माहिती ना. तुमची जेवढी मोठी करिअर आहे, हो, बरोबर आहे, किती जणांची अशी मोठी करिअर असू शकते? हो. तुमच्या अर्धी सुद्धा करिअर नाही अनेकांची. नाही, पण असं एक पण आहे, मी असा विचार करते की खरंच त्यांना त्याची एवढे लॉंग स्पॅन करिअर करायची गरज आहे का त्यांना? जर तुमचं करिअर प्रेम असेल ना, हा, तर का करत नाही? म्हणजे तुम्ही तुमचा बालकलाकार, आता तुमचं उदाहरण घ्या, तुम्ही बालकलाकार म्हणून सुरुवात केलं, हो. मग नायिका झाला, मग चरित्र नायिका झाल्या, आता चरित्र नायिका म्हणून तुम्ही एस्टॅब्लिश आहे. हो, मग हा स्पॅन कौतुकाचा आहे ना. हो, कौतुकाचा आहे. पण हा आनंद माझा व्यक्तिशः आहे ना. प्रत्येकाने त्या कामामध्ये, आपापल्या कामामध्ये किती % आनंद घ्यायचा आणि किती स्वतःला झोकून द्यायचं, याचं गणित आत्ता प्रत्येकाला आहे ना. प्रत्येकजण आता गणित करतो. कॅल्क्युलेटिव्ह. आत्ताची पिढी खूप कॅल्क्युलेटिव्ह आहे. मला काय मिळणार आहे, मी ते करणार. हे तुम्हाला सेटवर अवती दिसतं? असतं ना, थोड्याफार प्रमाणात दिसतं की मला काय याच्यात मिळणार आहे. मी क्लोजअप देते, पण मला काय मिळणार? मला काय मिळणार म्हणजे माझे क्लोजअप दिसणार आहेत का? हा, ते दिसले पाहिजेत. हा, ते होतं, असतं, म्हणजे असावं त्या ह्याच्याप्रमाणे. पण काय आहे की खूप खूप पळतात, खूप धावतात, दमतात, उरसफोड करत स्वतःचा जीवाच्या आकांतानं. मी बघते आजची पिढी जीवाच्या आकांतानं धावतात. कुठे धावतात? पैसे मिळवतात. पैसे मिळवतात, कुठेही जातात, पण पैसे मिळवतात. कारण आत्ता गरज, मला असं वाटतं की लोकांना आता पैसे हवेत. हो, पैसे हवे. हे जे एक सामाजिक वातावरण आहे ना, एक मिडल क्लास माणूस आणि मिडल क्लासमधनं वरती येऊन एस्टॅब्लिश होऊ पाहणारा माणूस आणि कायम ते ग्रँजर कायम ठेवण्याकरता असणारी धडपड, ती आत्ताच्या पिढीची आहे. पण ते खोटं जगणं आहे असं वाटत नाही? भूलभुलैया. पण आता त्यांना जर तेवढं इन्स्टंट जगणं आवडत असेल तर आज मिळालं ना, उद्या बघू. आता तुम्ही BMWचा विषय काढला. हो. तुम्ही किती वर्षांनी गाडी घेतलीत? मी तरी जवळजवळ तुम्हाला सांगते, काम करायला लागल्यापासून 93-94ला गाडी घेतली.
म्हणजे 65 पासूनच आपण गणित घेऊया. हो. 55 पहिली 10 वर्ष हा, सोडून सोडून घेऊया. देऊया. हा, मग ते किती झाली? 28 वर्ष झाली. हो 28 28 वर्ष झाली. हो एवढा वेळ लागला तुम्हाला गाडी घ्यायला? हो, कारण मग फक्त कामच केलं ना. पण तुम्ही एसटीने वगैरे पण प्रवास केला असेल ना एसटीचा नाटकासाठी? प्रवास आहे माझा, एसटीचा प्रवास आहे, लाल डब्याचा प्रवास आहे, शिवशाहीचा प्रवास आहे, विमानाचा प्रवास आहे, बैलगाडीचा प्रवास आहे, ट्रॅक्टरचा प्रवास आहे, उसाच्या ट्रकमधनं मी गेलेली आहे, दुधाच्या टँकरमधनं मी प्रवास केलेला आहे, कोळशाच्या ट्रकमधनं मी प्रवास केला आहे. या नाटकासाठी मी कुठे प्रवास केला नाहीये, मी चालत सुद्धा गेलेली आहे. आणखीन काय पाहिजे? हे म्हणजे नाटकाचे प्रयोग ठिकठिकाणी महाराष्ट्रात असतात, सगळीकडे व्हायचे तेव्हा. बरं, दौरे असायचे? दौरे किंवा मोठ्या ठिकाणीहून आतमध्ये, हा. तिथे आज सोय नाही. हा, मला असं वाटतं जे शेवगाव म्हणून आहे, शेगाव नव्हे, शेवगाव, हा, तिथे नगर पासून, हा, पुणे नगर रोडला, पुणे नगर, शेवगाव म्हणून आहे. हा, तिथे जुन्नरच्या पुढे असेल. हा, तिथे मी मुंबईचा प्रयोग केला. 4 नाटकं माझी चालू होती. मी बेबंदशाहीचा प्रयोग केला शिवाजी मंदिरला. दुपारी संघामध्ये माझा आग्र्याहून सुटका प्रयोग होता, तो मी केला. मग मी बॉम्बे सेंट्रलला गेले. तिथनं मी एस टी पकडली पुण्याची. मग पुण्याला मी उतरले. मग नगरची गाडी पकडली. नगरची गाडी पकडून मी संध्याकाळी 5 वाजता नगरच्या नाक्यावर पोचले. नाही, त्या गावाच्या शेवगावची गाडी पकडली. नगरला गेल्यानंतर शेवगाव, कंडक्टरला म्हटलं शेवगावची गाडी ही इकडे. मग तिथं गाडी पकडून मग मी त्या शेवगाव स्टँड म्हणजे काय, नाका आहे, तर तिथे मी उतरले. आणि आत 2 किलोमीटर गावात नाटक होतं माझं. ते तसे तर मी अशी बाबुराव गोखल्यांचं, ते लोक अगोदर पोचले होते, मी जॉईन होणार होते. आणि 5 वाजता 6 वाजता पोचल्यानंतर जायला काय, एस टी नाही. दिवसातनं एकदाच एस टी, सकाळी 6 वाजता, पुढे एस टी नाही. मग काय करावं? मग बैलगाडी आहे, बैलगाड्या जातात. मग मी शेवगावच्या त्या आतल्या गावामध्ये, नेर परसोपंत म्हणून गाव होतं. शेवगावला आतमध्ये 2 किलोमीटरवर नेर परसोपंत म्हणून गाव होतं. त्या शाळेच्या मदतीकरता आमचा बाबुराव गोखल्यांचा ते तसे तर मी अशीचा प्रयोग लावला होता. आता हाऊसफुल शो होता आणि मी प्रवासातनं गेले होते. मग आता काहीच नाही, मग काय करू? मग बैलगाडीतनं पोचले थिएटरवरती. त्यावेळेला कनात लावायची. थिएटर म्हणजे बंधन नसायचं. एक चौथारा होता, दगडी चौथारा, पुढे पडदा म्हणजे कंपनीचा पडदा असायचा, मागे सेट. आता तिथं सेट लावायला जागा नाही. मग काय करायचं? मग पडदा बांधला, निळा पडदा, नुसता निळा पडदा. सेट लावणार कुठं? खिळेबिळे ठोकायला काय आहे वरती? काय नाही. कप्प्या रश्या बांधायला, पडदे ओढायला काय आहे तिकडे? मग काळा पडदा एक बांधला, इकडे एक दोरी, तिकडे एक दोरी. असं नाटक सुरू झालं रात्री 10 वाजता. पण लोकांनी पडदा बघितला नाही, स्टेज बघितलं नाही, विंगा आहेत की नाही, नाटक तुफान रंगलं. पण ही जी तुमची आत्मीयता, बांधिलकी, मेहनत, त्यामुळेच तुम्ही अजूनही टिकून आहात ना. हो, असं असावं. हो, असणारच ना, कारण तुमची पाळंमुळं खोलवर गेलेली आहेत. म्हणजे बेसिक जे आहे ती, म्हणजे वडाचं झाड जसं आतपर्यंत रुततं आणि दुसऱ्या बिल्डिंग फोडून बाहेर पडतं त्याची पाळंमुळं, तशी ही जी माझ्यावरती झालेले संस्कार किंवा मी ज्या ह्याच्यातनं बाहेर पडले, या सगळ्या ह्याच्यातनं शिकत माझं शिक्षण, माझं एज्युकेशन, जे सामाजिक माझा अनुभव, लोकांचा आलेला नसला तरी पाहिलेला, ऐकलेला, या सगळ्या ह्याच्यातनं जे ताऊन सुलाखून माणूस बाहेर पडतो, तसं कदाचित माझे विचार हे असे ताऊन सुलाखून बाहेर पडलेले असावेत. तुम्ही आता एक क्लोजअपचा आपण बोललात. तुम्हाला एक तो किस्सा माहिती असेल अमिताभ बच्चन आणि ऋषिकेश मुखर्जींचा. एक 2 ओळी सांगतो, कारण तुम्ही ऋषितांबरोबर 3-4 चित्रपट केले. की काहीतरी असं शूटिंग संपलं म्हणून अमिताभ घरी जायला निघाला, तर ऋषितांनी बोलवलं आणि फक्त सांगितलं की एक मला असा क्लोजअप पाहिजे. तर अमिताभला प्रश्न पडला की कशाला पाहिजे? तर ऋषिता म्हणाले, ऋषिता स्वतः एडिटर पण होते, तुम्हाला तर माहिती आहे, बरोबर आहे.
की हा क्लोजअप सिनेमामध्ये अतिशय परिणामकारक ठरेल होणार तिकडे आहे. येणार आहे. पण तुमचा काय ऋषिदांत अनुभव? बघा, तुम्ही आलाप केलात, मेली केला, चुपके चुपेला आता 50 वर्ष पण झाली. हो. हा, अनुभव म्हणजे असा आहे की आता मी तिथे त्या रूपम चित्रमध्ये मी नवीन असल्यामुळे त्यांनी मला असं इधर आओ नाही ना इधर बैठो डायलॉग बोलो. हा, ते बंगाली असल्यामुळे हा. जयवंत पाठारे माझ्याकडनं वाक्य म्हणून घ्यायचे. रूपम पिक्चर्समध्ये आता ते काम माझ्याकडे कसं आलं हे मी तुम्हाला सांगते. माझं बाबुराव ओखलेंचं ते तसे तर मी अशी हे नाटक चालू होतं आणि नाटक खूप छान प्रमाणात चालू होतं. तर खूप नाटकं बघायचे ऋषिदा, मराठी नाटकं खूप बघायचे. तर ते त्या दिवशी त्यावरनं बेईमानवरनच नमक हराम आला हो. ना, त्यामुळे तर ते नाटक बघायला आले होते. हा. आता ते आणि जयवंत पाठारे दोघं आले होते. मग ते काम त्यांनी माझं बघितल्यानंतर त्याने जयवंत पाठारेला विचारलं, शांता आपटे की लड़की है? तेव्हा हां, मेरे को उसको मिलना है. मग पाठारे आतमध्ये आले, म्हणाले ऋषिकेश मुखर्जी आहेत, आलेत नाटकाला, त्यांना तुला भेटायचं आहे. म्हटलं बरं. आणि त्याच्यात माझी अशी मॉडर्न कपड्याची अशी नायिका होती, फॉरेनवरनं नुकतीच आलेली होती, त्यामुळे वेगवेगळे छान कपडे निर्मात्यांनी केले होते. प्रेझेंटिंग अगदी सुंदर होतं त्या नाटकाचं आणि विनोदी झालर असलेली भूमिका होती. आणि मग ते इंटरवलमध्ये आतमध्ये आले आणि मग बसले. ते म्हणाले नहीं नहीं इधर आओ, मैं एक फिल्म बना रहा हूँ, उसमें तुम काम करोगे? मतलब हाँ. देखो मैं पैसा ज़्यादा नहीं दूंगा. मतलब काम ज़्यादा है? हाँ काम अच्छा है तो करूँगी. मग त्यांनी मला घरी बोलवलं. कुठे? कार्टर रोडवर त्यांचा बंगला होता. बरोबर आहे. हा, तिथे मला बोलवलं. तिथे मला त्यांनी स्क्रिप्ट ऐकवलं म्हणजे माझी कॅरेक्टर ऐकवली. मैंने तुमको मालूम है तुम किसके साथ काम कर रही हो? मतलब किसके साथ? जया भादुरी और अमिताभ बच्चन के साथ तुम काम कर रही हो. ये तुम्हारा जो काम है वो इन दोनों के साथ है. मिलीच्या वेळची गोष्ट. मिलीच्या वेळेला. हा. इन दोनों. और दूसरी मेरी फिल्म है, उसका नाम है छुपके छुपके. उसका मैं महाबलेश्वर में शूटिंग करने वाला हूँ. तुमको मालूम है तुम किसके साथ काम कर रही हो? मैं किसके साथ? धर्मेंद्र और शर्मिला टागोर. ओह व्हेरी गुड. इनके साथ तुम काम कर रही हो. मतलब अच्छा तो फिर मैं करूँगी. तर मग त्यांनी लगेच माझं तिथे कॉन्ट्रॅक्ट करून घेतलं आणि जयवंत पाठाऱ्यांना बोलून इधर आओ, वो नैना आई है इधर, उसके डायलॉग बुला लो, वो डायलॉग कैसा बोलती है देखो. मग जयवंत पाठारे आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की तू ये, आपण तुझ्याकडनं तुझी वाक्य म्हणून घेऊ. मग वाक्य म्हणून घेतली. त्यांनी सांगितलं अच्छा बोलती है. अच्छा बोलती है? अच्छा चल, शी इज गुड आर्टिस्ट, थिएटर आर्टिस्ट है, वो तो काम करेगी. अच्छा. असा कॉम्प्लिमेंट मला ऐकल्यानंतर वाटलं की एका अत्यंत चांगल्या आणि दिग्दर्शकाकडनं, जो स्टॉलवर्ड्स दिग्दर्शक आहे त्याच्याकडनं ही मला कॉम्प्लिमेंट मिळणं हे जवळजवळ अवॉर्ड मिळण्यासारखंच आहे. चित्रपटाची सुरुवात झाल्यानंतर सुद्धा म्हणजे मला आश्चर्य वाटतं की माझा जेव्हा क्लोजअप होता, OS होता, ओव्हर शोल्डर, तेव्हा मला क्यू देण्याकरता बच्चन साहेब समोर उभे होते. हो. अच्छा. क्यों नैना को क्यों देना है? अरे वो तो थिएटर आर्टिस्ट है, वो खा जाएगी. असं गमतीनं म्हणायचे. अरे वो ककड़ी खाते जैसा खा जाएगी. इधर आओ इधर आओ, इसको क्यों देना है ना, मेरे तरफ देख के बोलो, मेरे तरफ देख के बोलो. कारण मला ते टेक्निक जे आहे ते इतकं माहीत नव्हतं. म्हणजे मराठी फिल्म्समध्ये केल्यानंतर सुद्धा पण हिंदीचं ते टेक्निक वेगळं असतं. तर ते इधर देखो, मेरे तरफ देखो, और अभी बोलो अभी बोलो. असं म्हणजे काय आहे माहिती आहे काय, या लोकांबरोबर काम करणं, या लोकांबरोबर बोलणं, यांच्याबरोबर थोडा वेळ का असेना आपली उठबस असणं, हा सुद्धा एक प्रकारचा आपल्यावर होणारा एक चांगला संस्कार आहे. करेक्ट. आपल्यातल्या कलाकारावर होणारा हा संस्कार आहे की हे असं पण आहे आणि हे असंच आहे. तेव्हा याच्या व्यतिरिक्त इतकं चांगलं काही असू शकत नाही. पण तरी एक आहे ना की हिंदीमध्ये आपण जे रंगभूमीवरचे जे कलाकार हिंदी सिनेमात गेले, हो, त्यांची एक अशी वट ना. हो, म्हणजे ते एक आहे हिंदी इंडस्ट्रीमध्ये, तुमच्या थिएटर इंडस्ट्रीबद्दल खूप सन्मान आहे. खूप मानानं तुम्हाला वागवतात, खूप फॅसिलिटी देतात.
म्हणजे आपण जेव्हा ऐकतो की नाही असं, आता ते एडिटिंगमध्ये तुमचं काम कापत असतील काय असतील ते माहित नाही, लेंथ पण वाढली काय. अदरवाईज तुमचं उठणं बसणं खाणं, तुमचं प्रवास, तुमचे पैसे, तुमचं जे काही आहे कबूल केलेलं, हा. त्याच्यात कधी ते चूक करत नाहीत. म्हणजे हा असणारा माझा अनुभव आहे. हा. म्हणजे अगदी जे तुमचं ठरलंय ते तुम्हाला बरोबर देणार. म्हणजे ट्रॅव्हलिंग ठरलंय, ट्रॅव्हलिंगची रसीद फाडणार. हा. टॅक्सीनं जाणार आहे, टॅक्सीचे पैसे देणार. हा. म्हणजे इतकं मी 2-4 संस्थांमध्ये कामं केली, तर त्याच्यात मला खूप चांगला अनुभव आला. इतर संस्थांमध्ये मला करण्याचा योग आला नाही, कारण मला त्या कामाच्या ऑफर्स मिळाल्या होत्या. पण त्यांनी मला असं सांगितलं की, जसं एक आता किस्सा सांगते तुम्हाला, रामानंद सागरने मला चरसमध्ये काम, अच्छा, धर्मेंद्र इमाम त्याच्यामध्ये, कारण तिथंच माझं शूटिंग चालू होतं बिलीचं. तेव्हा त्यांनी विचारलं सेट पे कोण आहे, तर ते म्हणाले असं असं. अच्छा कोण लडकी आहे, असं रामानंद सागरने विचारलं. तर ते म्हणाले शांता आपटे की उसको बुलाव बुलाव बुलाव. तर मी तिथंच त्यांचं ऑफिस होतं ना नटराजमध्ये. तर मी गेले, तर देखो अभी मैं एक फिल्म बना रहा हूँ, वो चरस है, तो उसमें तुमको काम है लेकिन वैम्प का रोल है. हाँ. वैम्प है और तुम्हें उसमें बिकनी पहननी पड़ेगी. रामानंद सागर. हाँ, म्हणजे ते काहीतरी काहीतरी स्विमिंगचं वगैरे फॉरेनला शूटिंग होतं ना बरंच. वो बिकनी पहननी पड़ेगी और रोल अच्छा है. तर मी म्हटलं की सागर साहब मुझे थोड़ा सा अनकंफर्टेबल महसूस होगा. मैं कंफर्टेबल नहीं हूँ उस ड्रेस में. आप मुझे पूरा जो स्विमिंग का रहता है वो मुझे आप दे दो, वो मैं पहनूंगी. बेदिंग सूट ज्याला म्हणतात. हाँ, तो एक पूर्ण सूट असतो, वो मैं पहनूंगी. मैं इसमें कंफर्टेबल नहीं हूँ, नहीं रहूंगी. मैं काम नहीं कर पाऊंगी. मुझे अगर फ्रेश काम करना है तो मुझे जो कंफर्टेबल होगा वो आप मुझे कॉस्ट्यूम दे दीजिए. नहीं बोले कैरेक्टर की मांग है कि इस कॉस्ट्यूम में होना ज़रूरी है. तो सॉरी, नहीं हो सकता, नहीं हो सकता. अगर तुम ऐसा करोगी तो फिर तुमको काम कैसा मिलेगा, असं त्यांनी मला प्रश्न केला. म्हणजे तेव्हा आत्माराम पण बसले होते. हो, तिथे त्यांचं पण ऑफिस होतं ना. अगर ऐसा करोगी तो तुमको काम कैसा मिलेगा. मैं नहीं चाहिए काम, मुझे नहीं चाहिए. ऐसा करके मुझे काम नहीं चाहिए. मुझे अच्छा काम करके आगे का काम चाहिए. मी नाही म्हटलं. मला काही त्याचं काही दुःख नाही काही. कारण पुढे थोडेच आपलं काही ते मोठे आहेत तेवढंच त्यांच्याबद्दल आपल्या मनात आदर. आता त्यांनी जो काही मला प्रश्न विचारला असेल तो त्यांच्या इंडस्ट्रीच्या हुकूम गरज असणाऱ्या कॅरेक्टरच्या गोष्टीबद्दल विचारलं. शक्यता आहे आपल्याला नाही करता आलं, आपण नाही म्हणायचो. तुम्हाला त्याचं गिल्टी नाही. काय कशासाठी माझं काय त्याच्यावर अवलंबून नाहीये. हेच मी सांगते की इकॉनॉमिकली माझं अवलंबून नसल्यामुळं मला जे पटलं नाही त्याला मी नाही म्हटलं. आणि हिंदीत आणखीन काय अनुभव? आणखीन असा म्हणजे हा एक नटराज स्टुडिओचे तर आत्माराम झाले, रामानंद सागर. आत्मारामनी मला सांगितलं होतं. आत्मारामची एक फिल्म आली होती, त्याच्यात त्यांनी मला काम द्यायचं कबूल केलं होतं. पण बिंदिया चमके की बिंदिया करेक्ट रेखा होती. पण ते मला असं वाटलं की नको. का नाही, मग कसं आहे की काही इनडायरेक्ट विचारले गेलेले काही प्रश्न असतात. सूचक म्हणजे सुतवाच करणारे काही प्रश्न असतात. तर ते आपण माझं तेवढं मी अलर्ट असल्यामुळे माझ्या ते लक्षात आलं की हा कुठल्या अँगलनं हा प्रश्न आहे. कोणता अँगल आहे हा प्रश्नाचा. म्हणजे होत असेल त्यावेळेला असं, आणि होतच होतं त्यावेळेला असावं. तर मग मी खूप विचार केल्यानंतर की नको, हे नाही करायचं. कारण आमच्या मातोश्रीने आम्हाला सांगितलं जे आपल्याला पटत नाही त्याला नाही म्हणायचं. याचं कारण असं, तुला काही प्रॉब्लेम नाही आहे, तुझी आर्थिक सगळी व्यवस्था आम्ही करून ठेवलेली आहे, त्यामुळे पैशासाठी करावं असं अजिबात नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणाले कास्टिंग काउच असं काहीतरी. आता तो शब्द आला, आता तो तेव्हा ते नव्हतं, ते शब्द नव्हता पण होतं. पण ते होतं.
हा कॉम्प्रोमाइज करा, असं काहीतरी कॉम्प्रोमाइज करा, किंवा असं केलं तर आणखीन 2 पिक्चर आम्ही तुम्हाला देतो, 2 सीन जास्त मिळतील, 2 सीन जास्त मिळतील, किंवा मग फॉरेन टूर मिळेल, नाही काहीतरी कुठे सेंटर हॉटेलमध्ये पार्टी असेल तर तुम्ही जरा या वगैरे, असं काहीतरी, म्हणजे जी गोष्ट डोक्यात बसली नाही किंवा माहिती नाही अशा गोष्टीचं काहीतरी सुतोवाच करतात, म्हणजे बघतात काय कुठे काय, जमलं तर जमलं, नाही जमलं तर सोडून दिलं, जमत असेल ना कोणाशी होऊ शकतं ना. तर असं एक सुतोवाच असं 2-3 ठिकाणी झालं. पण मग नंतर मग मी काय नाटकांमध्ये प्रचंड बिझी झाले, फिल्म मध्ये पण बिझी झाले. त्यामुळे मग जर चांगलं हिंदीचं काम आलं तरच आपण करायचं असं मी ठरवलं. आता सगळेच काय ऋषिकेश मुखर्जी नाही आहेत, शक्यच नाही ना, सगळेच काय नडियाडवाला नाही आहेत. तर मग जर चांगलं आलं तर करायचं असं मी ठरवलं. पण असं काही असेल तर मग डोक्याला त्रास करून कुठंतरी काहीतरी कॉम्प्रोमाइज करून काही करायचं नाही, गरजच नाहीये. कारण बऱ्याचशा मुली किंवा बायका तिथे जरा फसतात आणि मग करिअरची नाही काय काही गरज नाही तर आम्ही नाही म्हणू शकतो. पण माझ्या नजरेत असं आहे की ज्यांना गरज नाही आहे ते पण मला असं वाटतं त्या मार्गाला किंवा काय हो म्हणत असतील किंवा काय कॉम्प्रोमाइज करत असतील किंवा काय, गरज नाही तरी पण असं असावं असं मला वाटतं. एक तर्क ऐकायचं, तर त्याशिवाय हे कसं विचारतील ना असं. म्हणजे इम्प्रेशन तसं कसं राहील, असं बरोबर आहे ना, असं असावं. तर आता मी तुम्हाला एक वेगळा प्रश्न करतो. तुम्ही अंधेरीला राहत होता असं म्हणालात. हो, ललूभाई पार्क. नंतर मग तुम्ही माहीमला आलात. नंतर खूप नंतर म्हणजे 65ला 65ला तुम्ही माहीमला राहायला आलात आणि 19 जून 1966ला शिवसेनेचा जन्म झाला. हो, करेक्ट आहे. आणि आता पुढची वाटचाल तुम्ही बघताय, आता 3 शिवसेना झाल्या, म्हणजे मनसे पण एक हे आहे. आता जो ताजा विषय आहे उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र येणार आहे, तुमचं काय म्हणणं आहे? कारण हे तुम्ही जिथे तुम्ही बघितलंय, तुम्ही 1969ची दंगल बघितलेली आहे, बालेकिल्ला आहे, शिवसेना भवन उभं राहिलं 77 साली ते बघितले, शिवसेना भवनवर ते एकूण ते सगळं आमच्या डोळ्यासमोर बाळासाहेब म्हणजे दैवत. खरं सांगायचं म्हणजे त्यांची खूप भाषणं ऐकायला मुद्दामून शिवाजी पार्कला त्या गर्दीमध्ये मी जायची, फक्त बाळासाहेबांचं भाषण ऐकण्याकरता. त्यांची विनोदाची शैली वगैरे वगैरे हा सगळ्या नंतरचा भाग आहे. पण त्यांचे जे विचार आहेत ते जे रोखठोक बोलायचे ते मला खूप आवडायचं. म्हणजे आम्ही आमची जी काय घरची 1-2 मंडळी होती ते आम्ही जायचो ते बघायला आणि ऐकायला त्यांना. आणि आता जे काय शिवसेना भवन बांधताना आम्ही बघितलंय, म्हणजे शिवसेनेचा तो जो दसरा उत्सव आहे तो आमच्या डोळ्यासमोर, मेळावा तो आमच्या डोळ्यासमोर आहे. प्रचंड गर्दी ती आम्ही बघितली आहे. बाळासाहेबांना येताना बघितलंय, बाळासाहेबांना बोलताना पाहिलंय, बाळासाहेबांच्या वरती अलौकिक प्रेम करणारी माणसं आम्ही घेतली आहेत. आमच्या समक्ष जर बाळासाहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते मराठी माणसाचं ते दैवत होतं. आज जर ते असते तर आपण जे काही कानावरती आपल्या काही गोष्टी येतात की भाषेसंबंधात, ते कदाचित आल्या नसत्या. म्हणजे मला कधी कधी मी जेव्हा ऐकते की काही वाद होतात भाषेबद्दल तर ते होऊ नये असं वाटतं. पण ते जेव्हा होताना मी बघते तेव्हा मी सांगते की असं काय चुकलंय की ज्याच्यामुळे माणसाच्या मनात असं काय येत असेल. भाषा आपली आहे. ज्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो, ज्या महाराष्ट्राने आपल्याला मोठं केलं, ज्याने आपल्याला अन्न दिलं, ज्याने आपल्याला घर दिलं, ज्याने आपल्याला व्यवसाय दिला, तिथे आपण असं कसं बोलू शकतो? बरोबर आहे. तिथं असं आपण नको. ज्यांनी स्टँड दिला, ज्यांनी मराठी माणसाला स्टँड दिला की ए असं म्हणण्याची ताकद दिली, अरेला कारे म्हणण्याची ताकद दिली, ते बाळासाहेब असताना होतं. म्हणजे हे बघितलंय आम्ही. म्हणजे पद्धत काही असेल, काही पद्धत असेल, पण काय रे हे गप रे, हे गप्प करण्याची एक
ताकद होती. ताकद, हा. म्हणजे ती मनगटातली ताकद नसून शब्दातली ताकद होती आणि ते बाळासाहेब असताना होतच. हा. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात बाळासाहेब बसलेले होते. जसा मारुती छाती फाडल्यानंतर राम दिसतो, तसं प्रत्येक मराठी माणूस बाळासाहेबांच्या वेळेचा हो. जर त्याची छाती फाडली तर बाळासाहेब दिसतील. नक्कीच नक्कीच. हा. म्हणजे मला तुमच्या भेटीचे योग आमचा आलाय ना, माझा बेबंदशाहीचा प्रयोग होता षण्मुखानंद हॉलमध्ये. त्या दिवशी 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट या दोन्ही दिवशी माझे 7 प्रयोग होते. अच्छा. म्हणजे सकाळी लग्नाची बिडी, दुपारी सौजन्य, रात्री आग्र्याहून सुटला, रात्री 1:30 वाजता बेबंदशाही. ओ अच्छा. पुन्हा एकदा तेव्हा बेबंदशाही. हा. 15 ऑगस्टला सकाळी एकच प्याला, दुपारी स्वयंवर आणि रात्री पुन्हा वन्स अगेन आग्र्याहून सुटका आणि बेबंदशाही. हो हो. अच्छा. हा. असे 7 प्रयोग माझे होते आणि 7ही प्रयोगाच्या जाहिराती अशा आल्या होत्या. आणि षण्मुखानंदला तो शिवसेनेचा काहीतरी 13 ऑगस्ट मार्मिकचा वर्धापन दिन. काहीतरी होतं, हा. तेव्हा बाळासाहेब आले. 13 ऑगस्ट मार्मिकचा. हा, तेव्हा बाळासाहेब आले होते हा. आणि गच्च भरलं होतं षण्मुखानंद. म्हणजे अशी माणसं एकमेकावरती चढून बसायचीच शिल्लक होती. कोपऱ्या 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 कोपऱ्यात अशी माणसं. आणि बाळासाहेब आले. पहिल्या प्रयोगापासून, पहिल्या बेलपासून ते हजर होते. मला बघायचं आहे. हा. आतमध्ये आले, मला भेटले, राजाभाऊंना भेटले, चित्तरंजन बापू होते, सूर्यकांत होते, पद्मा चव्हाण होती. एवढे सगळे आम्ही कास्टिंग होतं, जबरदस्त कास्टिंग होतं नाटकाचं. सगळ्यांना आम्हाला आतमध्ये आले, येतोय म्हणाले, मी इंटरव्हलमध्ये भेटतोय सगळ्यांना. आणि मग म्हणाले काय काय इकडे. मला म्हणाले इकडे. त्यांना कोणीतरी सांगितलं की नैनाबाईंचा आज हा 7वा प्रयोग आहे. 7वा प्रयोग आहे म्हणजे काल प्रश्न तू प्रयोगच करतेस, थांब मी बोलतो भाषणात काय ते. अच्छा. हा. पण ते गेले आणि भाषणात म्हणाले की हे काय कलाकार आहेत का मशीन आहे, हे काय इकडे आहे ना, काय काय करतेस काय. 7 प्रयोग. जगायचं आहे ना का मरायचं आहे. जास्त जगायचं म्हणजे पुढे आणखीन काम करत राहशील. ही अशी पद्धत नाही आहे, हे असं करू नका. कोण कोण निर्माते असं म्हणजे त्यांची ती चौकशीच आहे, त्यांची शैली आहे. हां. म्हटलं नाही तसं नाही आहे. प्रयोगाच्या तारखा अगोदर ठरल्या होत्या, त्यामुळे ते करणं भाग. हे असं असतं. एक कलाकार 7 प्रयोग काम करतो. आता म्हणजे हा तुझा 7वा प्रयोग आहे आणि हा कधी संपणार. म्हटलं हा याच्यानंतर नाही आहे, याच्यानंतर असं करू नकोस. अरे तुमच्यासारखे कलाकार महाराष्ट्राला आहेत, ते कायम मिळावेत, ते आम्हाला बघायला मिळावेत, ही आमची इच्छा आहे. हे काय तुम्ही करताय, मशीनसारखं काम करू नका. वा. असं. बरं, मी तुम्हाला आता विचारलं, उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र येण्याच्या बातम्या आहेत. तुमचा काय एक नागरिक म्हणून, एक मतदार म्हणून, आणि तुम्ही शिवसेनेचा सगळा प्रवास बघितलाय म्हणून, खरं सांगायचं तर जे काय चाललंय ते फारसं सुखदायी नाही आहे. म्हणजे आता माझ्या डोळ्यात पाणी आलंय खरं तर. हे सगळं बघताना असं वाटतं की हे का होतंय. एक नागरिक म्हणून, एक मतदार म्हणून आमचा हक्क कुठे हिरावून घेतला जातोय का. आमची बोलण्याची संधी कुठं दाबली जाते का. परत ही बोलण्याची संधी आम्हाला मिळावी असं मनापासून वाटतं. मग काहीही बदल होत ते चांगले बदल होत असं मनापासून वाटतं. म्हणजे हा जर बदल होत असेल समाजाच्या दृष्टीनं तर तो उत्तमच आहे, उत्तमच. म्हणजे मी नागरिक म्हणून मला सांगते, मला या गोष्टीचा खूप आनंद होईल. मला पुन्हा एकदा आनंददायी महाराष्ट्र बघायचा आहे. वा. कुठेही महाराष्ट्रात दंगे नकोत, गुन्हा नकोत, काही ऐकायला नको. तुम्हाला असं वाटतं मी टी व्ही बंद करून टाकलंय, मी टी व्ही बघत नाही. अच्छा. कारण असं की बातम्या लावल्या की ह्याला मारलं, त्याला मारलं, इकडे बलात्कार, तिकडे खून झाला. म्हणजे कलाकार म्हणून मी काय बघायचं. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की ॲज अन आर्टिस्ट म्हणून मी असुरक्षित आहे. मी स्वतः सुरक्षित नाही. कारण मी 2 वाजता येते, 3 वाजता प्रयोग करून येते, 4 वाजता येते, दौऱ्यावरून येते. मी सुरक्षित आहे का.
जरी माझं वृद्धत्वाकडे माझं वय असलं तरी मी स्त्री आहे ना. आणि काय म्हणजे उलट सुलट विचार करणारी माणसं तुमचं वय बी काही बघत नाहीत. नाही, तिकडे कोणी वयाचं काही पाहत नाही. मग आमचा स्टँड काय असणार आहे, एक कलाकार म्हणून माझा स्टँड कसा असणार आहे या समाजामध्ये, हा मला सतत प्रश्न पडतो. आणि हा प्रश्न लवकर सुटावा असं मला वाटतं एक नागरिक म्हणून. आता आपण रॅपिड फायर घेतोय, बघूया आता तुम्ही काय निवडता ते. चूकभूल द्यावी घ्यावी की घरोघर मातीच्या चुली? चूकभूल द्यावी घ्यावी. सांगणार कारण एका ओळीमध्ये? हो, कारण अतिशय निरागस अशी विनोदी मालिका आहे ती, की ज्याच्यात आपल्याला काही करण्याची एक मुभा होती. दोन्हीच्या सासूबाई राधाबाई की वासूची सासू? वासूची सासू. शिवाजी मंदिर बालगंधर्व? शिवाजी मंदिर. मेकअप रूम्स की व्हॅनिटी? मेकअप रूम. हा, आता मेकअप रूम नाट्यगृहातला की चित्रपट स्टुडिओतल्या? नाट्यगृहातलं. खास, अगदी खास. इंडोर शूटिंग की आउटडोर लोकेशन? इंडोर. फोटो सेशन की पापाराजी? पापाराजीचा तुम्हाला अनुभव नसेल बहुतेक. नाही, म्हणजे तुम्ही कुठे गेले की लगेच धरधर फोटो काढता? नाही बुवा, नाही बुवा, नाही तसं काही नाही. तसा काय अनुभव? तसं काही नाही. ते काय, हे का त्यांना नाव ठेवलं ते पण माहित नाही. नाही, ते आधुनिक नाव आहे. आधुनिक नाव. हा, ते मागे लागून फोटो काढतात. तुम्ही हॉटेलमध्ये गेलात, अच्छा, फोटो बाहेर पडलात की फोटो. बरं, तर कशाला मागे येतात? पण त्यांना त्यांची सोशल मीडियाचा युग आहे. विकेंड ट्रिप की लॉंग लिव्ह? लॉंग लिव्ह. अच्छा, साधारण कुठे कुठे? हा, जिथे आता लॉंग लिव्ह म्हटलं तर साधारण वर्षातले 7 ते 10 दिवस मी इंडोनेशिया, बाली, अच्छा, तैवान, ताश्कंद, समरखंड, हो अशी मी जाते. वा. हां, आत्ताच मी रशियाला जाऊन आले. हो, व्हेरी गुड. 10 दिवस मी तिकडे होते. बाकूमध्ये मी होते. बागू. अच्छा. आणि तिकडे सांगायचं असं की तिकडे मी मराठी नाटक इंट्रोड्यूस करून दिलं, संगीत क्लासिक नाटक इंट्रोड्यूस करून दिलं, मराठी थिएटर. अच्छा, नवीनच ताजी बातमी आहे. हो, म्हणजे तिथे ज्या हॉटेलमध्ये आम्ही उतरलो होतो तर ते टेरेस ऑडिटोरियम होतं. तिथे जी काही 4-2 मराठी मंडळी होती आणि बाकी सगळी परदेशी होती. तर एक मुलगी होती जी रशियन, आणि जिला रशियन येत होतं आणि तिला आमची भाषा पण कळत होती. तर ती ट्रान्सलेट करून त्या लोकांना सांगायची की हे महाराष्ट्रातले आहेत आणि कलाकार आहेत आणि ह्या संगीत नाटकात कामं करतात. तर मी तिकडे बालगंधर्वांचे गाणं म्हणून दाखवलं. आणि मग मी त्यांना नऊवारी नेसून दाखवली आणि 1-2 बायकांना नऊवारी कशी नेसायची आणि नेसून कशी चालायचं हे पण शिकवलं. अरे वा. घरचा डबा की सेटवरचं जेवण? घरचा डबा ऑलवेज, वर्षानुवर्ष. सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स की OTT? आता घराजवळच तुमच्या होत आहे सिटी लाईट आणि पॅराडाईज. प्लाझाचं काय म्हणायचं स्क्रीनला? त्या सिंगल स्क्रीन. सिंगल स्क्रीन. वृत्तपत्र, वृत्तवाहिनी, डिजिटल? पेपर. स्ट्रीट फूड की होम डिलिव्हरी? तुम्हाला रस्त्यावर बनवून वडापाव खायला आवडतो? नाही, अजिबात नाही. मी खात नाही. घरी करून खाते. आता मी तुम्हाला शेवटचा प्रश्न करतो. मी तुम्हाला असं नाही वाटत जाऊ मी सिनेमात हे तुमच्या आईचं जे आत्मचरित्र आहे त्याच्यावर एखादा चित्रपट यावा? हे बायोपिकच, वेगळ्या शब्दात. बायोपिक, बरोबर आहे तुमचं. याबद्दल काही 2-3 लोकांनी मला विचारणं सुद्धा केलेली आहे. पण काय होतं माहितीये का, बायोपिक दाखवताना तुम्ही कलाकाराची काळी बाजू ही जास्त दाखवण्याचा प्रयत्न करता. त्याचं कर्तृत्व दाखवा. त्यांनी काय केले ते दाखवा. लक्षात आलं? नसलेल्या गोष्टी चिकटवून चित्रपट चालावा म्हणून कमर्शियल करण्याचा प्रयत्न करू नका, ते चालत नाही. कर्तृत्व दाखवा.
कुठल्या स्टेजवरनं तो कलाकार पुढे आला, मग कन्या शाळेत कशी गेली, मग त्याच्यानंतर प्रभात फेरी कशी केली, मेळ्यांमध्ये कशी कामं केली, शांताराम बापूंकडे कसं काम मिळालं, पुढे म्हणजे रिबेल म्हणून कशी झाली, किंवा बाबूराव पटेलांना जाऊन ह्याच्यामध्ये जाऊन त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन छडीनं मारलं कसं त्यांना. करेक्ट. हे काय की माझ्याबद्दल असं काय झालं की तुम्ही माझ्याबद्दल असं वाईट लिहिलं, त्याच्या मालकाने सांगितलं तुम्ही का ठरवलं हे वाईट आहे. त्या काळामध्ये एका स्त्रीने असं करणं. आणि ही आठवण मला बाबूराव पटेल यांच्या ज्या मिसेस आहेत ना, त्या मला भेटल्या होत्या नंतरच्या काळामध्ये. शेवटी त्याने एक प्रमुख पाहुणे म्हणून एका कार्यक्रमाला बोलवलं होतं, माटुंगा कल्चर. तेव्हा ते तुला माहितीये का, माझ्या नवऱ्याला मारलं होतं. आणि अजून कितीतरी वैशिष्ट्य आहे बघा. जो आपल्या देशातला पहिला सिल्वर जुबली सिनेमा आहे, त्याच्यामध्ये म्हणजे श्याम सुंदर सिनेमा, त्याच्यामध्ये तुमच्या आईचीच भूमिका होती. म्हणजे अशी अनेक वैशिष्ट्य आहेत. पहिलं इंग्लिश गाणं हो विथ द इंग्लिश ऍसेंट कुंकू सिनेमामध्ये, व्ही शांताराम, प्रभात फिल्म कंपनी. आणि बर्लिन मध्ये पहिलं फेस्टिवल झालं ज्याच्याकरता नॉमिनेशन झालं, ते कुंकूचं झालं. हा सगळा इतिहास आहे. तर अशा नैना आपटे म्हणजे तुमच्याकडे म्हणजे आपल्या ह्या गप्पा संपणारच नाही. हो, इतकं तुमच्याकडे बोलण्यासारखं प्रचंड खूप आहे. आणि आनंद आहे बोलण्यामध्ये. आपली माहिती लोकांना मिळावी याचा मला आनंद आहे. कारण नदीनी प्रवाही असावं, डबकं होऊ नये असं मला वाटतं. तेव्हा आपलं ज्ञान लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. तर तुम्ही आमच्या अंधेरी पश्चिम येथील स्टुडिओमध्ये आलात, मनमोकळ्या, मनमुराद, मनसोक्त गप्पा केल्यात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. हॅशटॅग ठाकूर विचारणार यामध्ये पुढची आमची पर्सनॅलिटी किंवा आमचे पाहुणे कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. नमस्कार. मला आपण बोलवलं, बोलण्याची संधी दिलीत, मला विचार मांडण्याकरता मला वेळ दिलात, याबद्दल मी इट्स मज्जा या चॅनलची आभारी आहे. खरंच मज्जा आली. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.